मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ समीकरण बनलं आहे। अंतरवाली सराटी येथून आवाज आला की मराठा समाज ओ देतोच, हे आपण गेल्या काही वर्षात सातत्याने अनुभवत आहोत। मराठा आरक्षण आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी जरांगे पाटलांचा लढा अविरत आहे। मात्र 6 ऑगस्ट 2026 रोजी अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या ताज्या आणि वादळी पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी एक अत्यंत गंभीर आणि नवा गौप्यस्फोट केलाय, ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांच्यावर जरांगे पाटील कडाडून बरसले आहेत। मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसाल तर गाठ जरांगे पाटलांशी, असा सज्जड दमच त्यांनी सत्ताधाऱ्यांना भरला आहे। काय झालं जरांगे पाटलांच्या या वादळी पत्रकार परिषदेत, सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहता सरळ सोपं। या पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी जात पडताळणी समितीच्या कारभारावर बोट ठेवत सरकारचा एक मोठा छुपाकट उघडकीस आणला आहे। मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की आधी कुणबी प्रमाणपत्रे वाटायची आणि नंतर जात पडताळणीच्या वेळी तांत्रिक कारणे दाखवून ती रद्द करायची, असा मराठा समाजाची फसवणूक करण्याचा सरकारचा प्लॅन आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरून प्रशासनाने ही प्रमाणपत्रे रद्द केल्याचा थेट आरोपही करत जरांगे पाटलांनी बावनकुळेंची नार्को चाचणी करण्याची मागणी केली। बावनकुळेंनी मराठ्यांच्या नादाला लागू नये, अन्यथा 2029 मध्ये भाजपचे 25 ते 30 आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिलाय। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माझ्या नादाला लागू नये, मी मागे लागलो तर अवघड होईल, असा दमही त्यांनी भरला। या पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांचा सर्वात मोठा आणि थेट हल्लाबोल पाहायला मिळाला, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर। अत्यंत आक्रमक पवित्रा जरांगे पाटील म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला, पण शिंदे मराठ्यांशीच बेईमान झाले। माझ्याच विरोधात शिंदेच्या माणसांनी बैठकांचा सपाटा लावला आहे। मी फडणवीसांचा तोरा उतरवला, आता शिंदेची झाक उतरायला मला वेळ लागणार नाही, अशा कडक शब्दात त्यांनी शिंदेचा समाचार घेतला। तर स्थानिक पातळीवर संदीपान भुमरे आणि संजय शिरसाट हे आंदोलनात फूट पाडण्याचा आणि मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत जरांगे पाटलांनी या नेत्यांना आपापल्या मर्यादा ओळखण्याचा थेट इशारा दिला। जरांगे पाटलांच्या या घणाघाती आरोपानंतर सत्ताधाऱ्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप फेटाळत स्पष्ट केलं की जात पडताळणी समिती ही अर्ध न्यायिक यंत्रणा असून या सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो। ज्यांचे दाखले रद्द झाले आहेत ते न्यायालयात जाऊ शकतात। जरांगे पाटलांची मागणी असेल तर माझी नार्को चाचणी करायलाही माझी हरकत नाही। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जरांगे पाटलांचे आरोप खंडित करत कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत राहून समितीने हे प्रमाणपत्र रद्द केल्याचं सांगितलं। दरम्यान जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेंवर थेट हल्लाबोल करताच महायुती आणि शिंदे गटात प्रचंड खळबळ उडाली। परिस्थिती सावरण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लगबगीने जरांगे पाटलांना फोन लावला। दाखले कसे रद्द होतात हे मी स्वतः पाहतो। ज्या लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले आहे त्यांची सर्व कागदपत्रे मागून पुढील धोरण ठरवू, असं आश्वासन देत सामंत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। या संपूर्ण संघर्षाच्या मुळाशी सरकारची दुहेरी भूमिका असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। एकीकडे उपसमित्या आणि न्यायालयीन प्रक्रियांचे कारण देऊन वेळ काढूपणा करायचा आणि दुसरीकडे मिळालेली प्रमाणपत्रे पडताळीत रद्द करायची, हा प्रकार मराठा समाज सहन करणार नाही। जरांगे पाटलांनी आता 28 ऑगस्ट 2026 पर्यंत 58 लाख नोंदींच्या आधारे सगळे सोरे व्याख्येनुसार कायदेशीर अंमलबजावणी करण्याची अंतिम मुदत दिली असून 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आरक्षणाचा निर्णायक एल्गार पुकारण्याचा इशाराही दिला आहे। सरकारने दिलेला शब्द पाळला नाही आणि कुणबी प्रमाणपत्रे रद्द करून मराठा समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर आगामी काळात या सर्व नेत्यांना मोठा राजकीय फटका सहन करावा लागेल। आता जरांगे पाटलांच्या या इशाऱ्यानंतर आणि दिलेल्या मुदतीनंतर सरकार काय पावले उचलते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। तुम्हाला काय वाटतं, सत्ताधारी नेते मराठा आरक्षणाचा हा पेच वेळेत सोडवतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा तथा आपल्या सरळ सोपं या पेजला फॉलो तसंच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।